धन्यवाद डॉक्टर पाटील मॅडम. वसंतराव नाईक धन्यवाद. शासकीय महाविद्यालय मॉरिस कॉलेज या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी या व्हर्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन कम लेक्चर यामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि डॉक्टर छाया पाटील मॅडम यांच्या आग्रहाने हा आजचा आपला योग वर्ग या ठिकाणी होऊन राहिला. या ठिकाणी जोडलेले सगळे मित्र अजय ढाकरे आहे, हर्षिका बोरकर आहे, प्रियल साकोरे आहे, सुमित राठोड, तनुश्री गजभिये, पृथ्वीराज राठोड आणि ऋतिक या सगळ्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. डॉक्टर दीपक सोनटक्के सर हे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली डॉक्टर छाया पाटील मॅडम यांनी आज आग्रहपूर्वक हा योग विषयाचा व्हर्च्युअल कार्यक्रम घेतला. याची सुरुवात गेल्या अनेक दशकांपासून योग हा विषय आहे. आपल्या सगळ्या मित्रांना माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये योग हा एक प्राचीन अशा प्रकारची संस्कृती आहे, अशा प्रकारचा एक अभ्यास आहे. आणि सध्या आपण कोरोनाच्या या सगळ्या स्थितीमध्ये आहोत आणि एक पॅन्डेमिक स्थितीमध्ये शरीर आणि मनाची एकाग्रता जोडण्यासाठी योगाची फार आवश्यकता आहे. ही आवश्यकता व्यवस्थित करण्यासाठी पण योग आज ही गरज आहे. आणि त्याची गरज ही कशा स्वरूपाची होईल, जसं प्रस्तावनेमध्ये डॉक्टर पाटील मॅडम यांनी सांगितलं की बा योग हा सर्वांगीण विकासाचा एक कार्यक्षेत्र आहे. त्याचा अभ्यास आपण सगळे मिळून करणार आहोत आणि जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तशा प्रकारचा योग अभ्यासाचा आपण सगळे सुरू करू. सुरुवातीला मी एक घटना तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ज्याचं महत्व आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा एक मोठा देश आहे, अनेक राज्य आहे. तसंच एक वेस्ट बेंगॉल नावाचं एक राज्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि बंगालमध्ये सगळ्यात प्रसिद्ध फुटबॉलचा हा खेळ आहे. आणि फुटबॉल जसं महाराष्ट्रामध्ये आट्यापाट्या, कबड्डी, खो खो असे आहे, तसे वेस्ट बेंगॉलमध्ये फुटबॉलचा खेळ खेळत असतात सगळेजण. आणि बहुतेक जण घरातूनच लहानपणापासूनच सगळ्यांना फुटबॉलची आवश्यकता पण असते. असंच एक त्या वेस्ट बेंगॉलमध्ये एक सामान्य कुटुंब होतं. ते सामान्य कुटुंबामध्ये जसे लहान मुलं लहानपणी शाळेत जाण्यासाठी खूप हट्ट करतात, त्रास देतात, जात नाही, तसाच एक लहान विद्यार्थी होता. तोही घरच्या आई वडिलांना सगळ्यांना खूप त्रास द्यायचा, शाळेतच जायचा नाही. बात समझ में आ रही अजय? हर्षिता, सुमित, तनुश्री और ऋतिक सब बराबर ध्यान से सुनिए. तो लहान विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी खूप त्रास द्यायचा आणि मग घरचे लोक त्याला तुम्हा आम्हालाही त्रास देतो तर आपण सगळे जायचे, म्हणून तो लहान विद्यार्थी कसा तरी शाळेत गेला. मग पहिल्या वर्षी वेस्ट बेंगॉल असे होतं की सुरुवातीला त्यांना नुसते योग शिकवायचे. म्हणजे बेंगॉलमध्ये योगला मॅथमॅटिक्स मध्ये अधिक किंवा प्लस करणे असं म्हणतात. आपल्या योग भाषेमध्ये आपण योग म्हणतो, पण बेंगॉलमध्ये योग म्हणजे अधिक, मॅथमॅटिक्स मध्ये, गणित मध्ये किंवा त्याला एकत्रित करणे, जोडणे अशा स्वरूपाचं म्हणतात. मग एक 2-4-6 दिवसामध्ये तो जो विद्यार्थी त्याला ते योग करणे म्हणजे जोडणे, प्लस करणे हे खूप आवडायचं. सुरुवातीला 1 + 1 2, 2 + 2 4, 4 + 4, मग 1 अंकी, 2 अंकी, 4 अंकी, 6 अंकी, खूप मोठे अंक जोडायला लागले. त्या विद्यार्थ्याला ते खूप आवडायला लागलं आणि सुरुवातीला त्याला प्रथम वर्षामध्ये योग करणे म्हणजे अधिक करणे, जोडणे हे इतकं आवडलं की त्याला शाळा आवडायला लागली. मित्रांनो, दुसरं वर्ष झालं. मग दुसऱ्या वर्षामध्ये त्याला ते शिक्षण जसं होतं त्याच्यामध्ये त्याला वियोग शिकवायचे. म्हणजे बंगाली भाषेमध्ये वियोगला मायनस करणे, वजाबाकी करणे किंवा निवृत्त करणे, मृत करणे असं होतं. मग या विद्यार्थ्याला वाटलं की आपण जीवनामध्ये जोडलंच, सगळ्यांना प्लसच केलं, अधिकच केलं, सगळ्यांना मित्रत्वाने आपण केलं. आता मी वियोग काही शिकणार नाही, म्हणजे मी मायनस वजाबाकी असं काहीच शिकणार नाही. आणि ते त्या दिवसापासून शाळेत गेलेच नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच अधिक करणे, जोडणे, मिळणे हे शिकले. आणि मित्रांनो, तेच पुढे बालक हे रामकृष्ण परमहंस झाले, अष्टांग योगी झाले की ज्यांनी स्वतंत्र संपूर्ण जीवनामध्ये योग हाच एक विषय त्यांनी जोडला आणि योगाची एक भूमिका त्यांनी ही आपली अनुभवली.
अशा प्रकारच्या घटनेतून आपण योग अभ्यास हा शिकणार आहोत. आता बघा, मी एक पीपीटी पण तुमच्यासाठी आणली. त्या पीपीटी वरून पण आपण अभ्यास करू. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. हे रेकॉर्डिंग डॉक्टर पाटील मॅडम किंवा मी पण तुम्हाला शेअर करू शकेल आणि त्यानुसार तुम्हाला हे लक्षात पण येईल. ठीक आहे. आजचा आपला विषय आहे की विद्यार्थी दशेमध्ये योगची भूमिका काय आहे किंवा योग हा कशा स्वरूपाचा महत्वाचा आहे आणि त्या भूमिकेतून विद्यार्थ्यांमध्ये त्याची आवश्यकता कशा प्रकारची आहे याचा आपण अभ्यास करणार. ओके पाटील मॅडम, जमत आहे ना? हॅलो. हो, एकदम मस्त. बरोबर, व्यवस्थित एकदम छान सर. हो. आणि आवाजही स्पष्ट असल्यामुळे काही. हा. तर योग इज अ वे ऑफ लाईफ असं म्हणतात. म्हणजे योग एक जीवनशैली आहे, एक जीवन प्रणाली आहे. आणि योगेन योगा हा ध्यात हा योगा हा प्रवर्तते असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, की योग एक अशी आहे व्यक्ती, असं क्षेत्र आहे की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण जीवनामध्ये एक चांगलं जीवन आपल्याला लक्षात येईल. म्हणून असं म्हणतात की योग हा कालचा वारसा, आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. ओके. दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघू की ही योग भूमिका कशा स्वरूपाची आहे आणि त्याचं महत्व कशा स्वरूपाचं आहे, या भूमिकेतून देखील आपण त्याचा विचार करणार. आता बघा की योग पद्धतीमध्ये 8 अंग आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे यम. अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार की ज्याचं तुम्हाला महत्व लक्षात येईल. आता जसे 8 स्टेप असतात, तर आपण एकदम काय 8व्या स्टेपला जाऊ नाही शकत. आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, सिक्स, 7 आणि 8 असं होऊ शकतो. म्हणून अष्टांग योग मध्ये पहिली स्टेप जी असते त्याला यम असं म्हणतात. आणि यम मध्ये पहिलं अंग आहे, पहिली स्टेज आहे, त्याला अहिंसा असं म्हणतात. असं आहे की अहिंसा परमो धर्म. धर्मामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ते अहिंसा, दॅट इज कॉल्ड नॉन व्हायलन्स. पण योगशास्त्र असं म्हणतात की बा नुसतं शरीराने मारून होणार नाही, तर मनाने आणि काय, वाचा आणि मन, दॅट इज बॉडी, माइंड अँड इंटेलेक्च्युअल, अशी सुद्धा हिंसा नाही करायची. म्हणजे एखाद्याच्या प्रती वाईट मनामध्ये सुद्धा येऊ द्यायचं नाही, दॅट इज कॉल्ड अहिंसा. मग हिंसा ही तर शरीराने मनाने लोक करत असतात, पण योगशास्त्र काया, वाचा, मन, बॉडी, माइंड अँड इंटेलेक्च्युअलनी पण करायचे नाही. एवढं महात्म्य योग मध्ये अहिंसेला आहे. दुसरं आहे सत्य, दॅट इज ट्रुथफुलनेस. असं म्हणतात की बा सत्यमेव जयते. भारताचं घोषवाक्यच हे आहे की बा सत्य. म्हणून जो सत्य व्यक्ती राहतो त्याचं जीवन हे चांगल्या प्रकारचं होत असतं. म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचाच आग्रह केला आणि भारताला स्वतंत्रता आणि स्वराज्य मिळवून दिलं. त्यांच्याच कार्यकाळामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले, पण त्यांचे मार्ग वेगळे होते. पण महात्मा गांधींनी सत्याचाच आग्रह केला. असं म्हणतात की बा रघुकुल रीत चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. ही भारतीय संस्कृती, ही योग संस्कृती आपल्याला या सत्याच्या माध्यमातून प्राप्त होते. ओके. देन थर्ड अँड नेक्स्ट आहे अस्तेय. अस्तेय याचा अर्थ होता की बा खूप अशा प्रकारे चोरी करायची नाही या संग्रह करायचा नाही. जेवढं आहे तेवढंच आपलं जो आहे याचं समाधान मानायचं. कुठल्याही गोष्टीचं जास्ती संग्रह न करणे. जसं आता माझ्याकडे एक 4-5 ड्रेस आहे, मला तेवढ्याची आवश्यकता आहे, तेवढंच मी समाधान राहील आणि त्याच्यामध्येच मी समाधानी राहू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जास्त संग्रह न करणं अशा प्रकारचं होऊ शकतो. किंवा असाही एक त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर अस्तेय म्हणजे चोरी न करणे अशा प्रकारचं होतं. ज्याच्यावर आपला अधिकार किंवा हक्क नाही आहे त्या वस्तूला आपण कुठल्याही प्रकारचं घ्यायचं नाही, अशा प्रकारचं अस्तेय आहे. चौथं मित्रांनो आहे त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आता शब्दशः अर्थामध्ये असं होतं किंवा ज्याचं ब्रह्म आचरण आहे, दॅट इज कॉल्ड ब्रह्मचर्य. सहसा समाजामध्ये असं म्हणतात की बा जो लग्न करत नाही त्याला ब्रह्मचारी असं म्हणतात, पण योगशास्त्र असं म्हणतात की बा आचरण चांगलं करणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे. दुसरं आहे अपरिग्रह, ज्याचा संग्रह जास्ती न करणे. जसं अस्तेमध्ये सांगितलं की जे आहे तेवढ्या याच्यामध्येच आपलं समाधान असलं पाहिजे. असं म्हणतात की बा समाधान सौख्याय निरोगत्वाय जीवने.
समाधानी व्यक्तीच निरोगी राहू शकेल आणि तो चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. अशा या अष्टांग योग मधल्या पहिल्या याचा आपण अभ्यास केला. याला यम असं म्हटलं आहे. दुसरं आपल्याला लक्षात येईल की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे नियम. नियम म्हणजे डिसिप्लिन होतो. थोडं हिंदी नियमानेच राहतो. जसं आता डॉक्टर पाटील मॅडमने आपला एक व्हर्च्युअल क्लास ठेवला, दॅट इज कॉल्ड एक डिसिप्लिन. आपण सगळे त्याला जॉईन झालो. मी देखील नियमाने बरोबर आलो. तर योगशास्त्रामध्ये नियम आहे. याचे पण 5 अंग आहे. याच्यामधला पहिला आहे दॅट इज कॉल्ड शौच, म्हणजे प्युरिटी, इंटरनल आणि एक्सटर्नल. ठीक आहे. आता एक्सटर्नल प्युअर आपण सगळे मीटिंगला जॉईन झालो, सगळे व्हर्च्युअल क्लासला जॉईन झालो, तर आपण सगळे नीट नेटके आणि व्यवस्थित त्या डिसिप्लिन मध्ये आलो. पण योगशास्त्र असं म्हणतं की इंटरनल प्युअर पण असलं पाहिजे. जसं योगामध्ये नेती, धौती, बस्ती, त्राटक, कपालभाती आणि नवली अशा 6 क्रिया आहेत. या 6 क्रियेच्या माध्यमातून आपल्याला एक शौच राहते, एक शुचिता राहते, एक शुद्धता राहू शकते. तर अशा प्रकारचं शौच आहे. मित्रांनो, दुसरं आहे संतोष, दॅट इज कंटेंटमेंट. किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एक समाधान असलं पाहिजे, किंवा माझ्या वाट्याला हे आलं त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. म्हणून समाधान सौख्याय निरोगत्वाय जीवने असं म्हटलं. जसा एखादा प्यालामध्ये पाणी असेल तर एखादा म्हणतो की हा अर्धा प्याला रिकामा आहे, आणि दुसरा एखादा कोणीतरी म्हणेल की नाही हा अर्धा प्याला पाणी भरलेला आहे. मित्रांनो, हेच 2 थिंकिंग आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. माझं उत्तर समजा अर्धा प्याला भरलेला असेल तर मी पॉझिटिव्ह विचारांचं आहे, सकारात्मक आहे, संतोषी आहे. पण कोणी म्हणतं की नाही मला हे कमी आहे, माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही आहे. तर योगशास्त्र संतोष राहा अशा प्रकारचं म्हणतात. मित्रांनो, थर्ड आहे तप. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तप करावं लागतं. बिना तपाचं कोणालाही काहीही मिळू शकत नाही. मग तुम्ही आता जसे BA, BCom मध्ये, BSc मध्ये सगळे शिकत आहेत, सगळे मॉरिस कॉलेजचे स्टुडंट आहात. तुम्हाला बिना अभ्यासाचं कोणी हे करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं तप करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल, प्रयास करावा लागेल. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे प्रयत्नांतील परमेश्वर असं म्हणतात की ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याला त्याची प्राप्ती होऊ शकेल. अशा प्रकारचा योग हा तप सांगतो. दुसरं आहे याच याच्यामधलं स्वाध्याय आहे. आता स्वाध्यायाचा अर्थ असा असतं की स्व अध्याय, सेल्फ स्टडी. ही सेल्फ स्टडी जो करेल तो समोर जाईल. याला स्वाध्यायाची अशी प्रक्रिया म्हणतात. जसं आज डॉक्टर पाटील मॅडमनी मला विषय दिला आणि मी तुमच्या समोर आलो, तर मी स्वतः स्व अध्याय केला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा, या सगळ्या विषयाचा. बिना स्व अध्यायाचा आपण कोणी प्रगती करू शकत नाही. तुम्ही पण BA, BCom, BSc जे काही कराल त्याच्यासाठी सेल्फ स्टडी करावं लागेल. आणि योगशास्त्र नियमाच्या या 4थ्या अंगामध्ये स्वाध्यायाचाच अभ्यास करायला लावतात. आणि याच्यामध्ये लास्ट आहे, ज्याला 5वं अंग असं म्हणता येईल, त्याला ईश्वर प्रणिधान. म्हणजे कोणतंही कार्य हे समर्पण भावनेने केलं पाहिजे. मी जे काही केलं ते माझ्यामुळे नाही, हे सगळ्यांच्यामुळे हे घडत असतं. आपण एक कोणतंही कार्य करण्याचे एक निमित्त असं, एक नाममात्र राहतो. पण आपल्याकडनं कार्य करून घेण्यासाठी अनेक लोकांचे सहकार्य आणि सहयोग लागत असतात. मग हे त्यांना समर्पित अशा प्रकारच्या भावनेने आपण करत असतो. त्याला योगशास्त्रामध्ये नियमाच्या अंतर्गत ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. एखादा समजा या घटनेला, या गोष्टीला समजा मानत नसेल, हरकत काही नाहीये. पण कुणावर ज्याच्या श्रद्धा असेल, आपला विश्वास असेल, त्याला आपण ते समर्पित करत असतो. अशा प्रकारचा हा जो आहे नियमाचा भाग आहे. ओके. देन नेक्स्ट वन इज, याला आसन असं म्हणतात. हे अष्टांग योग मधलं 3रं अंग आहे. आता आसन म्हणजे काय, जसं मी या पोस्चर मध्ये आहे, हे सुद्धा एक आसन झालं आहे. मी माझं हे लेक्चर ऐकत आहे ज्या अवस्थेमध्ये आहे ते देखील एक फिजिकल पोस्चर, दॅट इज कॉल्ड आसन. तर असं म्हणतात की शरीर मध्ये कोणत्याही फिजिकल ऍक्टिव्हिटी जी असते किंवा जे स्थिती राहते, आसन राहतं. योगशास्त्र असं म्हटलं की याच्यामध्ये 4 अवस्था आहेत, सुपाईन, प्रोन आणि स्टँडिंग. मित्रांनो, जसा तुमचा माझा जेव्हा सगळ्यांचा जन्म झाला तेव्हा आपण स्वतःहून जन्मतः आपण पाठीवरच्या स्थितीत राहिलो. मग ही आपली जीवनाची पहिली अवस्था. आपल्याला कोणीही ट्रेनिंग दिलं नाही, कोणी शिक्षण दिलं नाही, काही नाही.
आपण स्वतःहूनच वरच्या स्थितीत यायला लागलो, मग रांगता लागलो आणि बसता बसता मग आपण उभ्या स्थितीमध्ये आलो. ओके, अशा आपल्या अवस्था. डॉक्टर पाटील सर, सोनटक्के सर या ठिकाणी आलेले आहेत. मी डॉक्टर सोनटक्केचं स्वागत करतो आणि या माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ठीक है सोनटक्के सर, आप ज्वाइन हो गए हैं हमारा. हॅलो सोनटक्के सर, ठीक आहे, त्यांचं लक्षात आलं. ओके ओके, आला सरांचा आवाज येतोय. हा ठीक आहे ठीक आहे, त्यांचं अनम्यूट व्हायचं असेल पण त्यांनी मला कॉल केला, मी त्यांना हे दाखवलं. तर ओके ओके. डॉक्टर सोनटक्के सर आमचे जुने मित्र आहेत. त्यांच्या सहयोग डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर पाटील मॅडम यांनी हा आज व्हर्च्युअल क्लास ठेवला आणि सुरुवातीला मी जसं प्रस्तावनेमध्ये म्हटलं त्यांची अनुपस्थिती मला जाणवली आणि आताच ते जॉईन झाले. अष्टांग योग मधला नियम हा 2 झाला. आसनाबद्दलची आपली सगळी रचना होती. निकिता, बाकी वगैरे सगळे आपले स्टुडंट आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. मी आता जसं म्हटलं पाठीवरच्या स्थितीचे असतात, दुसरी प्रोन अवस्था, तिसरी सिटिंग आणि चौथी स्टँडिंग अवस्था. यामध्ये जसं वेळ मिळेल आणि जशी क्रिया होईल तशी पुढे आपण आसना. आजचा हा आपला एक थेरॉटिकल लेक्चरचा प्रोग्राम आहे, त्यामुळे एवढी माहिती आपल्या सगळ्यांना पुरेशी राहू शकेल. पण यामध्ये मित्रांनो अजून एक लक्षात येईल की या 4 अवस्थेमध्ये काही जसं मी उल्लेख केला तसा पाठीवरच्या आसनामध्ये एक आपल्याला उत्तानासन बघता येईल. विपरीत करणी आहे, आसन आहे, हलासन आहे, कर्णपीडन आसन आहे, नौकासन आहे. असे अनेक आसन वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये पुढच्या लक्षात येईल. जेव्हा जेव्हा आपल्याला असा व्हर्च्युअल क्लासेसमध्ये येऊ तेव्हा आपण त्याचा अभ्यास करणार. दुसरी अवस्था मला सांगितली की जी पोटावरच्या अवस्थेमध्ये आपल्याला आसनं होतात, त्यामध्ये मी एक धनुरासन आपल्या सगळ्यांना कार्यक्रमासाठी दाखवलं. पण यामध्ये सर्पासन आहे, शलभासन आहे, नौकासन आहे, अशा अनेक प्रकारच्या आसनामध्ये आहे. जसं भुजंगासन आहे, तिरेक भुजंगासन आहे, हे सुद्धा आसनं आहेत. तिसरी अवस्था मी जशी आता तुम्हाला केली ती म्हणजे पद्मासनाची. ही एक मेडिटेटिव्ह पोस्चर आहे. जसं सिटिंग पोस्चर मध्ये अनेक प्रकारचे, जसं पश्चिमोत्तानासन आहे, वक्रासन आहे, अर्धमुद्रासन आहे. पद्मासनाचं एक चित्र आपल्या सगळ्यांना माहितीसाठी आपण बघितली की या सिटिंग पोस्चर मध्ये एक आसन येतं. यानंतर आपण उभ्या स्थितीमधल्या आसनांचं एक चित्र मी आपल्या सगळ्यांना दाखवलं, त्याला गरुडासन असं म्हणतात. नमस्कारासन, ताडासन, कटासन, उत्थानासन आहे, वीरभद्रासन आहे, कोणासन आहे, पर्वतासन आहे, ते गरुडासन आपल्या सगळ्यांना दिसेल. अशा प्रकारच्या 4 अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या आसनांमधून 4 आसनांचं सिलेक्शन आपण ठिकाणी केलं. नंतर आहे की चौथा सगळ्यांना प्राणायामचं येतं. आपल्या सगळ्यांना माहिती की प्राण अधिक आयाम म्हणजे प्राणायाम असं होतं. सिंपल ते हे आहे. पण प्राणायाम हे रेस्पिरेटरी सिस्टमशी रिलेटेड अशा प्रकारची क्रिया आहे. प्राणायाम हा अंग हा आपल्या योगशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा आहे. असं म्हणतात की आपल्यामध्ये प्राण आहे, तर हे प्राण आहे म्हणून जगून राहिलो आपण काय करत आहे. आणि प्राणाच्या अभ्यासामध्येच आपल्याला अनेक प्रकारचे कार्य करता येईल. आपल्या सगळ्यांना माहिती रॅबिट आणि टॉर्टाइज म्हणजे खरगोश जो होता आहे, कासव संथ श्वास घेतो, त्याच्यामुळे त्याचं जीवन जे आहे, लाईफ खूप मोठी आहे. पण ससा जो आहे, खरगोश जो आहे, टॉर्टाइज जो आपला रॅबिट जो आहे, तो दीर्घ श्वास आणि प्रश्वास करत असतो, त्याच्यामुळे त्याचं लाईफ हे खूप कमी आहे. मग मनुष्याला चांगलं आणि लाईफ लॉंग जगायचं असेल तर त्याला प्राणायामचा अभ्यास केला पाहिजे. आणि योगशास्त्रात असं मध्ये सगळ्यात पहिला एक प्राणायाम आहे ज्याला दीर्घ श्वसन असं प्राणायाम, ज्याला डीप इनहेल आणि डीप एक्सहेल ही एक प्रक्रिया आपल्या शास्त्रामध्ये आहे आणि या शास्त्रानुसार आपल्याला दीर्घ श्वसन प्राणायामचा अभ्यास करावा. दुसरा एक प्राणायामचा अभ्यास आहे ज्याला चंद्रभेदन आणि सूर्य
प्राणायाम असं म्हणतात. आता आपली डावी नासिका ही नेहमी शीत असतं, शीत नाडी असं म्हणतात, आणि उजवी नासिका ही गरम असते, उष्ण असते, म्हणून याला सूर्य नाडी असं म्हणतात. चंद्रभेदनामध्ये डावीकडनं श्वास घेणे, डावीकडनं सोडणे, सूर्यभेदनामध्ये उजवीकडनं इनहेल आणि उजवीकडनं याला सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम असं म्हणतात. तिसरा आहे शीतली प्राणायाम. जो हॉट टेम्पर्ड असेल, शरीर मनाने गरम असेल, शीतली प्राणायामचा अभ्यास दिला तो त्याला एक चांगला स्वभाव होऊ शकतो. बिकॉज योग इज अ सायकोसोमॅट्रिक प्रोसेस. शरीर आणि मनाची संस्कृती असलेला असा एक योग अभ्यास आहे. जेव्हा आपल्याला प्रॅक्टिकल तेव्हा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर शीतली प्राणायाम हा देखील आपल्या टंगशी आणि टीथशी रिलेटेड आहे. त्याचे पण अनेक प्रकारच्या व्याधी असतात. त्या व्याधी दूर होण्यासाठी शीतकारीचा प्राणायामचा अभ्यास आपण केला तर ते दूर होऊ शकतं. नंतर आहे उज्जाई प्राणायाम. हा देखील प्राणायामचा एक चांगला प्रकार. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम. जसं भ्रमराचा स्वर असतो तसं आपलं शरीर आणि मनाचं एकत्रीकरण होतं. हे सुद्धा प्राणायामच्या अभ्यासातून होऊ शकेल. ओके. देन भस्त्रिका प्राणायाम. हा प्राणायाम जास्त करून रामदेव बाबांनी खूप जास्त फेमस केला आणि सगळ्यांना याची माहिती आहे. तर हा शरीरामधल्या लंग कॅपॅसिटी, शरीरामधल्या असलेल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवत असा भस्त्रिका प्राणायाम. त्यानंतर मूर्छा, प्लाविनी आणि ही केवली प्राणायाम जो आहे हा नंतरचा स्टेप. याचा अभ्यास आपण पुढे नंतर करू. तशा अनेक प्रकारच्या घटनेमध्ये प्राणायामचा अभ्यास होतो. तर यम, आसन आणि प्राणायाम हे जे आहे हे सगळे बहिरंग असं याला म्हणतात. हे शरीराच्या आउटरने आपल्याला लक्षात येऊ शकतं, आपण ते करू शकतो. पण नंतर ज्या 4 स्टेप आहे याला अंतरंग योग असं म्हणतात, ज्याला इंटरनल योग असं म्हणता येईल. हे आपल्या सगळ्यांना कोणाला दिसणार नाही, पण आपल्याला त्याला अनुभव करता येईल. तर प्रत्याहार याची संकल्पना अशी आहे, असा क्रिया आहे की असा भाग आहे की शरीर, मन आणि एकाग्रता ही वाढवण्यासाठी प्रत्याहार अत्यंत आवश्यक असतात. जो व्यक्ती यमनियम, आसन आणि प्राणायामवर प्रवीण होतो, याचा अभ्यास जास्ती करतो, तो पुढे प्रत्याहाराशी निगडीत होत असतो. आणि ज्यांनी प्रत्याहाराचा अभ्यास केला मग तो धारणा, ध्यान आणि समाधीला समोर जाऊ शकतो. एवढी याची व्याख्या पुरेशी होऊ शकेल. तर हा प्रत्याहार आपल्या लक्षात येईल की धारणा, दॅट इज कॉल्ड मेडिटेशन. कोणत्याही एका गोष्टीवर आपल्याला असं लक्षात येईल की या गोष्टीवर आपण हे अभ्यास करतो त्याला धारणा असं म्हणतात, त्याला मेडिटेशन असं म्हणतात. आणि नंतर आहे ध्यानची अवस्था. ही ध्यान जी आहे हे आपल्याला मेडिटेशन सांगत असतं. धारणा, ध्यान आणि मग नंतर आहे याच्यामध्ये ध्यानामध्ये पण 4 अवस्था आहे. पदस्थ ध्यान, रूपस्थ ध्यान असतं. त्यानंतर आपल्याला बघता येईल की पिंडस्थ ध्यान म्हणजे पूर्ण शरीराचं ध्यान करता येतं. आणि नंतर आहे रूपातीत ध्यान, म्हणजे पाय पण नाही, रूप पण नाही, शरीर पण नाही, रूपातीत ध्यान. अशा प्रकारची अवस्था आपल्या सगळ्यांना मिळते. ही सगळी क्रिया आपल्याला या ध्यानातून मिळेल. आणि नंतर सगळ्यात शेवटचा आपल्याला अंग लक्षात येईल ज्याला आपण समाधी असं म्हणतात. ही सगळ्यात शेवटची घटना जी अष्टांग योगची सगळ्यात अंतिम स्टेप आहे. या स्टेपवर जाण्यासाठी या 7ही सगळ्या यांचा आपण अभ्यास केला तर या समाधी अवस्थेपर्यंत आपण सगळे पोहोचू शकू. अशा भूमिकेतून आपल्याला अष्टांग योगचा हा सगळा क्रिया एक लक्षात येऊ शकतं. आणि यातूनच आपल्याला ही सगळी क्रिया हे मोठं आणता येऊ शकतं आणि याचा अभ्यास करता येऊ शकेल. तर या भूमिकेतून आपण आज अष्टांग योगच्या अंतर्गत या सगळ्या विषयांचा अभ्यास केला आणि यातूनच आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारची जीवनशैली प्राप्त होऊ शकेल. जसं डॉक्टर पाटील मॅडम यांनी मला आज विषय दिला होता की विद्यार्थी दशेमध्ये योगाचा महत्व काय आहे आणि त्यांची भूमिका कशा स्वरूपाची आहे. अष्टांग योगच्या अंतर्गत अशा सगळ्या भूमिकेचा विषय मांडण्याचा मी अभ्यास केला. या ठिकाणी अजय, तनुश्री, निकिता, प्रियल, ऋतिका, हर्षिका, पृथ्वीराज, प्रियंका हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांनी या विषयाचा अभ्यास केला, त्यांचा विचार पण केला. डॉक्टर सोनटक्के सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तुमचे डायरेक्टर जे आहे त्यांचं पण मी अतिशय ऋणी आहे आणि त्यांच्या पण पर्यंत ह्या सगळ्या घटनेचा विचार जाईल, यांचं रेकॉर्डिंग जाईल. आणि या भूमिकेतून आपण सगळ्यांनी असा अभ्यास केला
ज्यांना ज्यांना या संदर्भात काही समजा समस्या असेल तर डॉक्टर पाटील मॅडम कडनं माझा मेल आयडी याहूवर करता येईल, जीमेलवर करता येईल, इंस्टाग्रामवर करता येईल, फेसबुकवर पण करता येईल. कुठेही तुम्ही प्रश्न विचारले तर मी या विषयाशी तुम्हाला निगडीत राहील आणि तुम्हाला प्रश्न कोणालाही उत्तर देता येईल. तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर डॉक्टर पाटील मॅडम जसे आधी करतील तसा आपण आता हा कार्यक्रम संपवू. बरं, ठीक आहे. छान आज मी एकदम छान झाला सर्व सर. आणि मी डॉक्टर खतकर सरांचे अभिनंदन करते आणि आभार पण मानते. त्यांनी त्यांच्या आपल्या व्यस्त वेळात वेळ काढून आज त्यांनी इतका छान क्लास घेतला आणि याचा उपयोग नक्कीच करोना साठी न होण्यासाठी होईलच. कारण सरांनी जे सांगितलं हे प्राणायामाचे प्रकार, त्यातनं ते सगळे गळ्यासाठी आणि तुमच्या दुसऱ्या व्याधींसाठी खूप उपयुक्त आहे. म्हणून सरांना मी अजून एकदा धन्यवाद देते की त्यांनी सरांनी आता या करोनाच्या काळात उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. आणि सगळ्या मुलांचे पण आभार मानते. अगदी वेळेवर जॉईन होऊन ते या क्लासला आलेत. आणि आम्हाला आता सोनटक्के सरांचे सगळ्यात विशेष आभार मानते की सोनटक्के सरांनी मला हे सांगितलं आता की मॅडम वर्षभर आपल्याला ही मालिका चालवायची आहे. वेगवेगळे तज्ञ खेळाचे मोठे मोठे प्लेयर आणि सर्व, जसं मुलांना त्याचं चांगलं ज्ञान मिळेल आणि ते कसे पुढे जातील आणि त्यातनं काही शिकतील, असं सगळं आपल्याला आयोजन करायचं आहे असं सरांनी मला अगदी सुरुवातीलाच सांगितले. म्हणून मी सोनटक्के सरांचे पण तेवढेच आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम घेण्यास मला खूप प्रोत्साहन दिले. आणि सर आता आपण संपवू शकतो कार्यक्रम. ठीक आहे. चला, हॅलो. सगळ्यांचे